मंडळी आपण आता भावनगर या ठिकाणी इलेक्शनला आहे. यापैकी भरपूर ताई आपल्याशी बोलत आहे की आज ताई सांगत आहे लेक लाडकी योजनेबद्दल. ताई नमस्कार. ताई तुमचं नाव काय? सुरेखा संत जाधव. बरं ताई जवळ माईक धरा. ताई आज तुम्हाला लेक लाडकी योजनेचे पैसे जमा होतात? हो होतात ना. किती पैसे झाले आतापर्यंत जमा तुम्हाला? 7,500. बरं आता ताई 7,500 म्हणजे तुमचा बोनसच म्हणायचं. दिवाळी कशी गेली? छान. छान गेली. ताई पैसे जमा झाले तुम्हाला, काय तुमच्या गोष्टी पूर्ण झाल्या का? हो झालं ना. मग आता ज्यांनी योजना चालू केली त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगताल? नाही चांगलंच आहे की काम हे. म्हणजे लाडकी बहीण कुणी कुणाला देऊ शकत नाही हे पैसे. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. कुणीच देऊ शकत नाही. म्हणजे आपल्या भावानी बहिणीला ओळणी दिल्यासारखं किंवा एक नाही का भेट दिल्यासारखं हे पैसे आहेत आपल्याला. अजून काय सांगताल ताई? काय नाही चांगलं आहे. म्हणजे संसाराला हातभार आहे कुठनं तरी. अगदी बरोबर आहे की जसं की आता आपण बघतो मध्यम वर्गांना याची किंमत काही कळत नाहीये, कळत नाही. पण आज गरीबातला गरीब जो माणूस आहे त्या व्यक्तीला 1,500ची किंमत आता डोळ्यातनं पाणी येतं की बाबा मला हे पैसे मिळाले, हक्काचे पैसे मिळाले. बरोबर आहे. बर चला धन्यवाद ताई. नमस्कार ताई तुमचं नाव? मनीषा राजशेखर धांडोरे. ताई लेक लाडकी योजनेत पैसे जमा होतात का? हो. काय सांगताल बरं त्याबद्दल तुम्ही? काय नाही काय वाटतं आता की आता लेक लाडकी योजनेचे पैसे आपल्याला दर महिन्याला जमा होतात. आतापर्यंत तुम्हाला किती पैसे जमा झाले? 7,000 7,500. 7,500 जमा झाले. मग काय त्या पैशातून तुम्ही काहीतरी घेतलं असेल स्वतःला किंवा काय त्याबद्दल सांगा. हो म्हणजे जी गरज होती ती पूर्ण झाले. बरोबर आहे अगदी की आपल्याला जे पैसे की बघा 1,500 रुपये आज सर्वसाधारण त्या व्यक्तीला त्याचं महत्त्व कळत नसेल, पण जो गरीबातला गरीब माणूस आहे त्या व्यक्तीला त्या 1-1 रुपयाची जाण आहे म्हणावं लागेल. बरोबर आहे. मग दिवाळी कशी झाली तुमची? छान झाली. दिवाळी छान झाली. बरोबर. दणकून बोनस मिळाला म्हणजे म्हणायचं. भावाचं आहे तर म्हणलं भेटणारच होतं की काय वाटतं बरं योजना चालू राहावं की बंद पडावी? चालू राहावं. नक्की. हो. मग त्यासाठी काय सांगताल ज्यांनी योजना चालू केली त्याच्यासाठी काय सांगताल तुम्ही? काय नाही पुढं बी असंच चालू राहावं, बाहेर राहायला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे कसं गरजू महिलांना बी त्याचा लाभ मिळाला पाहिजे ना. बरोबर आहे. आपल्या आदरणीय अजय दादा यांनी जी योजना चालू म्हणजे केली. काही जरी प्रॉब्लेम आली तर त्याच्यात ती मॅनेज करते ना तेवढ्या बरोबर पैशात आहे. तरी. असं वाटत होतं का आपल्याला दर महिन्याला पैसे येतात म्हणून ताई? नव्हतं वाटत पण आता वाटाय पाहिजे. बरं बरं चला. आज बरं आता बऱ्यापैकी आता भावनगरमध्ये आम्ही बऱ्याच लोकांची प्रतिक्रिया घेतली, काही ताईंची पण घेतली. तर ताई तुम्हाला काय सांगायचं आता सध्याची विधानसभा चालू आहे त्याबद्दल काय तुम्हाला काय वाटतंय? काय नाही आजी दादा चालू पाहिजे तर. बरं बरं. आता सध्या भावनगरमध्ये आदरणीय आपले मामा प्रणय मामा यांनी बऱ्यापैकी विकासाची कामं केलेत, त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगताल? दादा आलं म्हणलं की मामा बी येणारच आहे तर ही 100% आहे. ओके धन्यवाद ताई. तर आपण आता भावनगर या ठिकाणी आहे स्वस्तिक कलेक्शन आणि पाहू शकता हे असं स्वस्तिक कलेक्शन मधलं पाठीमागचं कलेक्शन आहे. या ठिकाणी बऱ्यापैकी ताई आहे. ताई नमस्कार. ताई तुमचं नाव काय? पूजा नारायण घुमरे. ताई लेक लाडकी योजनेत पैसे जमा होतात? हा होतात ना. आतापर्यंत किती पैसे जमा झाले तुम्हाला? 7,500 रुपये. बरं बरं. काय ताई म्हणायचे तुम्हाला आता हे पैसे दर महिन्याला देतात बरोबर आहे का नाही? काय तुमचं काय गोष्टी पूर्ण होतात का? हा होतात ना. मग काय सांगता याबाबत? लाडकी बहीण योजना अजितदादांनी सुरू केल्याबद्दल सर्व गरजा पूर्ण होतात. महिलांना आपलं हक्काचे पैसे वापरण्यात हे होत नाही का? बरोबर आहे. अजितदादांनी गोरगरिबांसाठी ज्या महिलांना घरगुती कौटुंबिक गरजा पूर्ण भागवण्यासाठी स्वतःचा खर्च भागवता येतोय. अशा पद्धतीने ही लाडकी योजना बहीण आहे ना कायमस्वरूपी चालू राहावी बरोबर आहे. अशी इच्छा आहे प्रत्येक महिलांची. तुमची दिवाळी कशी झाली? आनंदात झाली चांगली. दिवाळीमध्ये बोनसच आला म्हणायचं. बोनसच आला. बरोबर आहे. बोनस जसं की दुसरं आपल्या फॅमिलीकडून म्हणा घ्यावा लागायचा, पण आज आपल्याला हक्काचा बोनस आला म्हणावा लागेल. हक्काचा बोनस आपल्या दादांमुळे आला. दादांमुळे आला. ओके. धन्यवाद ताई. थँक्यू. आपण आता भावनगर या ठिकाणी आहे. ताई नमस्कार. ताई तुमचं नाव? अर्चना सोड. ताई आता सध्या तुमच्यासाठी लेक लाडकी योजनेचे पैसे आता जमा होतात, तर जमा होतात पैसे? हो जमा होते. आता किती झाले आतापर्यंत पैसे जमा? 7,000-7,500 जमा झाले. बरं. आता ही 7,500 म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. तर ताई काय सांगताल लेक लाडकी योजनेबद्दल? त्या योजनेमुळे आम्हाला पैसे मिळाले. हां हां बोला की ताई. त्यामुळे आम्हाला खूप फायदा झाला. दिवाळी माझी आनंदात झाली. बरं बरं. आणि काय ती धन्यवाद आदरणीय मामा यांना आदरणीय धन्यवाद. मामा यांचे धन्यवाद. त्यांनी आमच्यासाठी ही योजना तयार केली. आता ताई आता ही योजना चालू झाली, भरपूर लेडीज लोक याचा लाभ घेतात. काय वाटतंय बरं ही स्कीम पुढे चालू राहावी की बंद पडावी? ही चालू राहावी स्कीम असं वाटतं आम्हाला. बरोबर आहे. नक्कीच. म्हणजे थोड्याफार महिन्यात आपल्याला पैसे पण येतात, त्यातनं आपली बरीचशी कामं होतात. कामं होतात बरं. ओके धन्यवाद ताई.
नमस्कार मंडळी, माझ्या VP ब्लॉग्स बारामती या यूट्यूब चॅनलमध्ये मी विक्रांत ढवळे तुमचे सहर्ष स्वागत करत आहे. पाठीमागं बघत आहात महागणपतीचं मंदिर आहे. आज गणपती बाप्पाच्या आज आपण आशीर्वाद घेऊन आपण आज आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार आहे. बघा मंडळी, आता सध्या इंदापूर विधानसभाचं वारं जिकडे तिकडे वाहत आहे. तर आज आपण भवाननगर या ठिकाणी आहे आणि भवाननगरमध्ये आज आपण प्रतिष्ठित मंडळी म्हणा, ग्रामस्थ म्हणा किंवा शेतकरी वर्ग म्हणा, यांना आपण आज जी आता सध्या इंदापूर विधानसभाची निवडणूक 2024चं वारं याविषयी आपण त्यांना प्रश्न विचारणार आहे. बघूया आज त्यांच्या समस्येचं उत्तर आपल्याला मिळतं आहे का, किंवा आपल्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आपला कसा राहणार आहे भवाननगरचा. तर सर्वांनी हा तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे आणि कमेंट करायचा आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. तरी बघू शकता आता आपण चौकामध्येच आहे. अशी सुंदर असं भवाननगरचं वातावरण आणि बघूया आज शेतकरी वर्ग आपल्याशी बोलतोय का आणि सगळ्यांच्याच बोलक्या प्रतिक्रिया आपण घेणार आहे. तर चला आपण आता भवाननगर या ठिकाणी आहे आणि पाहता समोर असा शेतकरी वर्ग आहे. नमस्कार काका. नमस्कार. काय आता सध्या इंदापूर विधानसभाचं वातावरण जिकडे तिकडे भरपूर आहे हो. आणि आता सध्या भवाननगरचं कल काय सांगतो, तुम्हाला काय सांगायचं याविषयी? भवाननगरचा कल असा सांगतो की ज्या नेत्याचं कार्य चांगलं आहे त्याच्याकडे कल जास्त राहील असं आहे. बरं बरं. हा. मग आता सध्या भवाननगरमध्ये विकासाच्या दृष्टीने काय कामं झालेली आहेत, काय सांगता याबाबत? काम म्हणजे रस्त्याचा विकास झालेला आहे, बाकीचा विकास झालेला आहे. बरं. हा. पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलाय. पिण्याचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न भरणे मामांनी सोडवलेला आहे. बरं 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 बरं. चला अजून भरपूर आपले शेतकरी बोलणार आहे. चला शेजारी अजून बाबा नमस्कार. हो नमस्कार. बाबा काय म्हणता, बरं आहे का? हा बरे बरं आहे. बरं, काय आता भवाननगरचं काय वातावरण म्हणतंय? काय भावना आम्ही लिंबोडीच येतात. बरं, निंबोडीचं काय सांगते वातावरण? एक नंबर लिंबोडीला केले भरणे मामाने. बरं बरं भरणे मामा एक नंबर आणि ती कसली बी तळागाळात पोचलेला आहे. बरं म्हणजे प्रत्येक काय झालं का समजा तर ती लगेच येणार आपल्या इथं. बरं बरं. कमी त्यात झालं तर म्हणजे एक नंबर आहे भरणे मामा. चला धन्यवाद. हा धन्यवाद. तर चला शेजारी अजून भरपूर आपल्याला शेतकरी वर्ग भेटत आहे. नमस्कार, तुमचं काय नाव? मी मत नाही. बरं, तुम्ही कुठल्या वार्डामधले? मी भवाननगर वार्डात. भवाननगर. बरं, काय सांगते कल काय म्हणते भवाननगरचा? सध्या बर्ण्यांकडे आहे. बर्णे मामा चांगलं काम केलंय, त्यांनी विकासाचं काम केलंय, रोडची कामं झालेली, समाज मंदिरांची कामं झालेली, बरं टोटल मंदिराचे मंडप असेल, मंदिराचं कुठली कामं असतील, रोडची कुठली कामं असेल, जिल्हा परिषदची कोणाची काही कामं अडलेली असतील ती सुद्धा कामं करतात. योग्य दिशेने कार्यकर्त्यांना सांभाळतात. बरं. आणि उजनीपासून आज लाकडी, निंबुडी, वायशेवाडी, अकोलं ह्या भागात परिसरातून पाईपलाईन त्यांनी आणलेली, ती मंजुरी दिलेली, पाईपलाईनचं काम पूर्ण होत आलेलं आहे. टोटल आता कुरवली ते अकोल्यापर्यंत डांबरीकरण सगळंच जोरात चाललेलं आहे काम. कुठल्याही कामात फॉल्ट नाही, काय नाही, काय विरोधकांचं बोलायचं काम आहे, ती बोलत असतात, आपण आपलं काम करत राहायचं. बरोबर आहे. मामाच्या वतीने सगळ्या बाजूने चांगलं काम आहे, बरं. एक नंबर काम होत चालू आहे सध्या. बरं बरं बरं. कुठलं भेद नाही, कुठलं काय नाही, काय नाही, जातीपातीचं राजकारण नाही, काय नाही. सर्वसामान्याला न्याय देणारा माणूस म्हणजे बर्णे मामा. धन्यवाद. आपण आता इंदापूर विधानसभा 2024 जिकडे तिकडे वारं वाहत आहे आणि आज आपण भवाननगर या ठिकाणी आहे. नमस्कार काका. काका तुमचं नाव काय? प्रमोद मारुती झगडे. काका काय भवाननगरचा कल काय सांगतोय सध्या आता? भवानगरचा कल सध्या मामा, बरं ओनली मामा. बरं, आता सध्या काय आहे, आज तुम्ही आदरणीय भरणे मामांचं नाव घेताय, काय सांगतात जर विकासाच्या दृष्टीने कामं त्यांनी केलं त्याबाबत? व्यक्तिमत्वच त्यांचं जोरात आहे बरं मामाचं. बरं बरं विकास भरपूर केल्यात, बरं जातीने हजर राहतात सगळीकडे, बरं. तसं बाकीचं कोण नाहीत राहत. ओके धन्यवाद. आता भवाननगर या ठिकाणी आहे आणि आता इंदापूर मतदारसंघ 2024 यांचं वार जिकडे तिकडे वाहत आहे. नमस्कार काका. काका तुमचं नाव? विवेक तुळशीदास काळे. काका काय सांगता आता भवाननगरचा कल काय सांगतोय? बर्णे मामा. बर, आता सध्या मामांनी काय कामं केलेत आता सध्या भवाननगरमध्ये? कोणतं काम झालं नाही ते सांगायचं. बर त्यांनी सगळीच कामं केली. बर. जे राहिलेले असतील ते सांगा, ते पण करून घेऊ आपण. बरोबर आहे, ठाम विश्वास आहे म्हणा तुमचा. हा, आजी दादांना पाठिंबा देण्यासाठी बर्णे मामा पाहिजे. नक्कीच. धन्यवाद. नमस्कार, तुमचं काय नाव? आता सध्या तुम्ही पाहता इंदापूर विधानसभा 2024चं वार जिकडे तिकडे वाहतंय आणि सध्या आता भवाननगर हे लास्टचं टोक म्हणा इंदापूरचं, बरोबर आहे? तर काय सध्या कल काय सांगतोय आता? कल तर असा आहे की दत्तात्रय मामांना भरपूर पाठिंबा आहे आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात विकास इंदापूर तालुक्यासाठी केलेला आहे. बर. रस्ते म्हणा, गटर लाईन म्हणा, मोठ्या प्रमाणात विकास मामांनी निधी आणलेला आहे तालुक्यासाठी. बर. सध्या वार मामांच्या बाजूनीच आहे बर 100%. तर मंडळी आपण आता लोकांच्या बोलक्या प्रतिक्रिया ऐकत आहोत. नमस्कार, सध्या आता भवाननगरमध्ये काय कल आहे? बर्णे मामाचाच आवाज चालू आहे सध्या. बर. बर्णे मामाची. बर बर बर. काय सांगताल आता भवाननगरच्या विकासाच्या कामाबाबत काय सांगताल तुम्ही? भवाननगर, अशोकनगर, भाग्यनगर इथं विकास भरपूर केलेला आहे. रस्त्याची कामं, शाळा, मंदिरे,
गोरगरिबांची दवाखान्यांची कामं सर्व मामाने कामं भरपूर कामं केलेले आहेत, विकास केलेला आहे. आणि सध्या भरणे मामांना जास्त पाठिंबा आहे आणि 100% भरणे मामाच निवडून येणार आहे. अजितदादांचा बी पाठिंबा आहे. आम्ही भरणे मामाचे खास कार्यकर्ते. ओके बाबा नमस्कार. आता सध्या इंदापूर विधानसभा 2024 वारा जिकडे तिकडे वाहत आहे, तर तुम्ही कुठं आहात आता? तुम्ही कुठले? निंबोडीचं काय कल आहे, काय सांगता येईल? निंबोडीचा कल भरण्यामाला जास्त होईल. बर, मग तिथं काय विकास झालाय ते सांगा. विकास झाला की आमचा, बर रस्त्याची कामं झाली, अंतर्गत गाव पातळीचे रस्ते झाले, बर आमचे रोडचं काम झालंय, बर लाकडी निंबोडी योजनेचं पाण्याची योजना झाली, बर अनेक कामं मामाने केले. ओके ठीक आहे, धन्यवाद. कार हा नमस्कार. आता सध्या भावनगरचा काय कल सांगता येतोय? भवननगरचा कल आम्ही निंबुडीच बरं ठीक आहे, सर्व निंबोडीचे आहेत का? बरं ठीक आहे, निंबोडीमध्ये काय सांगता येईल? बर्णे मामा. बर्णे मामा. बर्णे मामाला मतदान देण्याचं कारण फक्त हे की केंद्र शासनाने जी कांदा निर्यात बंदी केली होती ती निर्यात बंदी उठवल्यामुळं कांद्याला चांगल्या प्रकारे दर असल्यामुळं बर तर ती युतीमध्ये असल्यामुळे बर. मामाला 100% मतदान होणार आहे. बरोबर आहे, म्हणजे शेतकऱ्यांची जाण आहे म्हणायचं. हो 100%. बरोबर आहे. चालेल, नमस्कार. आता सध्या इंदापूर विधानसभा 2024 वारा जिकडे तिकडे वाहत आहे आणि इंदापूरचं शेवटचं टोक म्हणजे भावनगर. आणि सध्या तुम्ही आता निंबोडीमधनं काय केलं? आता निंबोडीमध्ये निंबोडीमध्ये आता सगळं मामाकडेच कल जास्त आहे. जास्तच मामांकडेच कल आहे. बरं बरं, काय का सांगता येईल विकासाच्या दृष्टीने काय कामं झाले तिथं? विकास म्हणजे ते माहिती पाण्याची एक थोडं जवळ योजना, हा. पाण्याची एक योजना झालेली, बरं रस्ते झाले इथं. आमचं सिमेंट कॉन्क्रीट एक बिग वनवरनं येणारा पालखी महामार्गाला जोडलेला एक रस्ता आहे 17-18 किलोमीटरचा, बरं ती एक झालेला आहे. बरं गावात बरीच कामं काय झाली आहेत इथं, बंधारे वगैरे ग्रामपंचायतच्या माध्यमातून रस्ता एक झालेला आहे, 4-5 कोटीचा आता रस्ता चालू आहे. परत आणि एक दुसरा निकम वस्ती एक रस्ता चालू आहे. असं मामाने युतीत असल्यामुळं भरपूर निधी केंद्राने दिल्यामुळं मामाने बी दिला खाली. बरं धन्यवाद. नमस्कार सर. आता सध्या इंदापूर विधानसभा 2024 जिकडे तिकडे वारं वाहत आहे आणि आज सध्या भावनगरचं कल काय सांगता येईल तुम्हाला? कुठून आहात तुम्ही? मी लाखेवाडी रेन्नी गटात म्हणजे लाखेवाडी गाव आहे. बरं हां, तिकडचा काय कल सांगता येतोय? तिकडचा कल सांगा काय? संमिश्र कल आहे. बरं हां, दत्तात्रय भरणे मामा, बर बर हर्षवर्धन पाटील साहेब, बर बर आणि प्रवीण माने. बर बर. आता सध्या तुमच्या गावामध्ये काय विकासाची कामं झालेली ते सांगताल का? विकासाच्या कामाच्या बाबतीत म्हणलं तर इंदापूर तालुक्यात हम्म, मी खरं ते बोलतोय. काही तुमच्या मनात असेल सगळं क्लिअर बोला. हां, इंदापूर तालुक्याचा विकास तर कुठून कुठल्या गल्ली बोळापर्यंत गेलं तर रस्त्याची कामं मला तर दिसतात. बरोबर आहे. आणि विकास तर तालुक्याचा प्रगतीपथावर झालेलाच आहे. बर बर, प्रश्न राहतोय फक्त शेतीच्या पाण्याचा. बरोबर आहे. लाखेवाडीला जे पाणी येत आहे 13 दाऱ्याला काय पाणी मिळालेलं नाही आतापर्यंत. बर, त्यामुळं जनतेचं मोठ्या प्रमाणात हाल होते. नुकसान आहेच. हा, शेवटी जे टेल आहे टेलला पाणी आम्हाला पोचत नाही. बरोबर आहे. सगळा विकास तालुक्याचा होतोय, फक्त शेतीचा पाण्याचा बरं, जो प्रश्न आहे, शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होतंय. शेतकऱ्यांनी वरच्या भागाला पाणी मिळतंय बर. पण खालच्या भागाला जे मेन पाणी पाहिजे बर, ते पाण्याचा प्रश्न पुढारी ज्या फाट्याला पाणी जायचंय त्या फाट्याला जातंय, बर, पण आमचं जे 13 दाऱ्याचा प्रश्न आहे तो सुटत नाही. तो काय सुटत नाही. बर. लाखेवाडीला पाणी पळवलं जातं पण कारखान्याच्या जे 13 दार आहे ते आतापर्यंत शेतकरी उपेक्षितच राहिलेला आहे. बर, साधारण त्या दाऱ्यावरती किती शेतकरी आहेत आता सध्या? त्या दाऱ्यावरती किती शेतकरी आहेत? साधारण एक 600-700 एकर जमीन आहे त्या दाऱ्यावर. बर, तरी त्या लोकांना पाणी नाही अजून? पाणी मिळत नाही. बर, कॅनलचं वगैरे काम झालेलं आहे त्या ठिकाणी? सगळं फाट्याचं काम बी व्यवस्थित पद्धतीने त्या झालेलं नाही. झालेलं बाकीच्या नाही. फाट्याचं बर जे काम व्हायला पाहिजे त्या पद्धतीने काय त्या फाट्याचं बी काम झालेलं नाही. बर, नक्की ज्या आमचे लोकप्रतिनिधी जर हा व्हिडिओ बघत असतील तर तुमचं ही गाणं नक्की ऐकतील आणि नक्कीच तुमच्यावरती ह्याच्यावरती प्रश्नाचा विचार केला जाईल. अजून तुम्हाला काय सांगायचं आहे सध्या? नाही, फक्त इंदापूर तालुक्याच्या सभोवती सर्व पाणी आहे, उजनीचं पाणी आहे. बरोबर आहे. धरण पूर्ण 22 गावं इंदापूर तालुक्यातलीच पाण्यात गेलेली आहेत, बर, पण त्यांना पाणी अजून काही मिळालेलं नाही. इंदापूर तालुक्याला निरा नदीकडेने वाहते, सर्वच सभोवताली पाणी आहे.
पण इंदापूर तालुक्यातला शेतकरी उपेक्षितच राहिलेला आहे. कुठलं गाव म्हणले तुमचं? माझं गाव आहे रेन्नी लाकेवाडीच्या मध्ये विकासवाडी आहे. लाकेवाडीमध्ये शेतकऱ्यांचं हाल आहेत म्हणायचं. हाल आहेत. बरं ठीक आहे, ओके. मंडळी, आता आपण भावनगर या ठिकाणी आहे आणि इंदापूर विधानसभा 2024चं इलेक्शनचं वार जिकडे तिकडे वाहत आहे आणि जोर तर सध्या आता चर्चा चालू आहे. नमस्कार सर. सर तुमचं नाव? अभिनंदन दोषी. सर आता सध्या भावनगरचा काय कल सांगता येईल तुम्हाला? पवारांनगर सध्या मामांकडे आहे, भरणे मामांकडे. बरं, आता सध्या भावनगरमधली विकासाची कामं कोणकोणती झालेली आहेत? रोडची कामं झालेली आहेत. बरं, बाकीची अजून दुसरं पाण्याचा प्रश्न आहे का? आणि भरणे मामा सर्वसामान्यांचा कार्यकर्ता आहेत. बरोबर आहे. आणि सर्वांच्या सुखदुःखामध्ये सहभागी राहणारे आहेत. बरोबर आहे. अजून काय सांगताल सर? ओके, धन्यवाद. आता सध्या भावनगरमध्ये काय कल आहे? आता सध्या भावनगरमध्ये कला आहे भरणे मामाचा जास्त आहे. बर. आणि भरणे मामाने सबकवाडी गावामध्ये भरपेट कामं केलेली आहेत. बर. मी सबकवाडीचा रहिवासी आहे. बर. सबकवाडीमध्ये काय सध्या कामं झाली विकासाच्या दृष्टीने? विकासाच्या दृष्टिकोनातून नळ पाणी पुरवठा योजना पूर्ण केलेली आहे. बर. सगळं पूर्ण गाव कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे त्यांनी. हा. आणि प्लस आणखी सगळं म्हणजे कुठल्या अडचणी बर. दवाखान्याच्या असो कशाच्या असो मामाने पूर्ण केलेले आहेत. बर बर. त्यामुळं गोरगरिबाचा हिताचा ते फक्त ओनली भरणे मामाचा आहे. त्यामुळे आमचं मत भरणे मामांना. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. भावनगर या ठिकाणी आहे. नमस्कार बाबा. नमस्कार. बाबा तुमचं नाव काय? शेटे. बरं बाबा, आता काय सध्या सांगताय? आज भावनगरचं कल काय म्हणतोय? कुठे? गजाळ. बर बर. आता सध्या भावनगरमध्ये काय कामं झाली विकासाच्या दृष्टीने? काय ना सगळं चांगलं चाललंय. सगळं चांगलं चाललंय. महिलांना पैसे मिळतात. बर बर. वजरांना फुकाट इष्टी. बर बर. तुम्हाला काय बर. चला, शेजारी अजून आहे. धन्यवाद बाबा. आज तुम्हाला काय सांगायचंय? आज भावनगरमध्ये काय कल सांगतोय? आम्ही आहेत म्हणून तर काही पाटलांचे माणूस. बर बर, असं ना त्याच्याबद्दल बोला. आम्ही त्याला सांगा त्यांचा पाठिंबा. बरोबर आहे. कुठल्या गावचे तुम्ही? आम्ही इथले. बर बर, इथलेच आहेत. बर बर. तर त्याबद्दल तुम्ही कुठले आहेत आता? मी संसर्गच आहे. संसरमध्ये काय कल सांगतोय आता सध्या? महायुतीचं सरकार आता सध्या असताना आता ही महायुतीचा उमेदवार मान्य दत्तात्रय मामा भरणे बर. यांचं पारडं जड आहे. बर बर. आणि लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय. आज संसरला काय विकासाची कामं झालेली आहेत? काय सांगता येईल याबाबत? महायुतीच्या काळात संसरला साधारणतः लोक म्हणजे ह्याच्याकडून कार्यकर्त्यांच्या ह्याच्यातून 100 कोटीचा निधी आलेला आहे. बर. आणि त्याची कामं 70 ते 80% पूर्णत्वाकडे चाललेली आहे. बर बर. आणि बाकीचे विकास कामं अजूनही म्हणजे चालू आहेत. बर. आणि ती पूर्णत्वाकडे जातील. आता यानंतर माहिती सरकार आल्यानंतर जास्त. ओके. आज तुम्ही कुठले आहात? मी कळमगावचा. कळमगावचा. आज कळममध्ये काय वातावरण सांगतंय? कळममध्ये पूर्ण भरणे पाठीमागे लोक आहे, जनता आहे. बर. आज कळममध्ये काय विकास झालाय? कळम लासून रस्ता असेल, वलचनगर कळम रस्ता असेल, बके बियनचा रस्ता झालेला आहे, पेयजल योजना आलेली आहे, ते अंतर्गत रस्ते आहेत, बंधाऱ्याची कामं झालेली आहेत, ती सभा मंडप झालेले आहेत, ते गोरगरिबापर्यंत मामा पोचलेला आहे. बरोबर आहे. सर्वसामान्य जनतेबरोबर आज मामा आहेत. बरोबर आहे. धन्यवाद. वालचंदनगर. वालचंदनगरमध्ये काय कल सांगता येईल? वालचनगर कळममध्ये सध्या मामाचाच कल झाला आहे. बर. काय वालचंदनगर विकासाची कामं झालेली आहेत? वालचनगर कळममध्ये मामाने जवळजवळ 105 कोटीचा कळममध्ये निधी दिलेला आहे. बर बर. पेयजल योजनेचा 47 कोटीचा निधी आहे. बर आणि बीके रस्ता केलेला आहे. बर. लासूरने कळम रस्ता केलेला आहे. बर. त्याचबरोबर लालपुरी गार्डन रस्ता केलेला आहे. बर. त्याचबरोबर कळम वालचनगर बी रस्ता केलेला आहे. बर. आणि जो अंतर्गत रस्त्याचं काम आहे तो चांगल्या प्रमाणात केलेला आहे. त्याच्यामुळे बर, बर. लोकांचा जाणीव आहे की मागच्या 50 वर्षात किंवा 20 वर्षापेक्षा पण जास्त निधीचं प्रमाण न भूतो न भविष्य असा निधी आलेला आहे मामाच्या काळात. त्याच्यामुळे सामान्य जनता ही मामाबरोबरच आहे. धन्यवाद मंडळी. आता आपण भावनगर या ठिकाणी. नमस्कार. आज तुम्ही कुठले? भावनगर. आज भावनगरचा काय कल सांगता येतोय? भावनगरचा कल म्हणजे कसं आहे, आता माने दादांच्या ह्याला जरा परिवर्तन विकास करण्याला जास्त मतदान पडेल आमच्या. बर बर बर. आता काय भावनगरमध्ये काय विकासाची कामं झालेली आहेत? भावनगरमध्ये विकासाचे रोडचे झालेतच कामं बर. त्यांच्या काळात, पण तरुणांच्या हाताला काम नाही अजून मिळालं. तरुणांना काही काम नाहीये. काम नाही. बरोबर आहे. ते काम पण लागलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. महत्वाचे तरुण कामाला लागले तर सगळं व्यवस्थित
कुटुंब बरोबर. व्यवस्थित राहतं. अगदी बरोबर आहे. त्यांनाही काम रोजगार पाहिजे रोजगार नसतं. पाहिजे, त्यांना रोजगार अजून मिळालेला नाही. बरं बरोबर आहे. अजून काय सांगताल तुम्ही? काय एवढं सांगायचं. बरं, ओके. आपण भावनगर या ठिकाणी आहे. इंदापूर विधानसभा 2024चं वार जिकडे तिकडे वाहत आहे. जोरदार धुमाकूळ चर्चा आहे आणि सर्वसामान्य आपला शेतकरी वर्ग आहे, ग्रामस्थ इथं सर्व बसलेले आहेत. त्यांना आज विचारूया की आज त्यांचे नक्की काय प्रश्न आहेत. प्रत्येकाला काय ना काय तर शेतीमधला प्रश्न आहे, काय ना काय तर प्रत्येकाला प्रश्न आहे. ठीक आहे, जे आता इथले जे आदरणीय बर्ने मामा आहेत त्यांच्याविषयी आपण आज ऐकलं. भरपूर लोक म्हणाले त्यांनी विकासाची कामं केली, बरोबर आहे, पण आपला शेतकरी वर्गही रडत आहे. त्यांनाही आज विचारूया की त्यांचा नक्की काय प्रॉब्लेम आहे. तर आपण मंडळी आता भावनगर या ठिकाणी आहे. इंदापूर विधानसभा 2024चं वार जिकडे तिकडे वाहत आहे. आता सध्या आपण भावनगरमध्ये आहे. नमस्कार, तुमचं काय नाव? विलास गोळवे, बरं, आता कुठल्या गावात नाही तुम्ही? निंबोडी. निंबोडी. काय निंबोडीमध्ये काय केलंय? निंबोडी आणि एकूणच इंदापूर तालुक्यामध्ये ऊसाचं क्षेत्र जास्त असल्यामुळे ऊसाचा प्रश्न हा सगळ्यात गंभीर प्रश्न आहे. ऊस घालवताना अडचण येते. ऊस तोड कामगार पैसे मागतात. ऊस बिल गेली 7-8 वर्ष आम्ही इतर कारखान्यापेक्षा 700-800 रुपयाने कमी घेतोय. बरं, म्हणजे 5 वर्षाच्या ऊसामध्ये 1 वर्षाचा ऊस आम्ही फुकट घालतोय कारखान्याला. बरं, आणि तिन्ही कारखान्याची परिस्थिती जर बघितलं तर यांनी अंड खायचं सोडून कोंबडी मारून खायची, बरं, पकाडा उपसून, अशी परिस्थिती निर्माण केलेली आहे बरोबर. इंदापूर तालुक्यातल्या तिन्ही कारखाने. बरं, बरं, बरं. आणि माने कमीत कमी अंड खाऊन अंड तरी लोकांना चारतायत, पण हे दोन्ही उमेदवार हे पकाडा उपसूनच कोंबडी मारतायत असं बरोबर. आमचं मत आहे. त्यामुळं मानेच्या बाबतीत परिवर्तन झालं पाहिजे बरोबर आहे. आणि प्रवीण भैया मानेसारखं नवीन नेतृत्व तयार झालं पाहिजे असं निंबोळीकरांचा कल आहे. बरोबर आहे. तुम्हाला शेती आहे? हो आहे. काय आता शेतीमध्ये? ऊस शेती आहे. बरं, दरवर्षी 200-300 टन जरी ऊस गेला बरोबर आहे. आणि 700-800 रुपयाप्रमाणे भाव जर कमी आला हं? तर जवळजवळ 1.5 लाख ते 2 लाख रुपये नुकसान माझं स्वतःचं होतं बरोबर आहे. दरवर्षी. शेतीमध्ये. त्यामुळं जो नफा आहे, हं, जो प्रपंचाला, माझ्या मुलाबाळांना, घरच्यांसाठी जे उपयोगात येणारे पैसे आहेत, बरोबर. तेच ही लोक खात आहेत. बरोबर आहे. त्यामुळं ह्या लोकांना नाकारलं पाहिजे जनतेने आणि नवीन नेतृत्वाला संधी दिली पाहिजे. बरोबर आता आहे. माने 3,500 म्हणजे जवळजवळ 10,000 टनी सुद्धा कारखाना काढू शकतात. बरोबर. आणि इंदापूर तालुक्याचा दुधाचा प्रश्न जसा सोडवला बरोबर आहे. तसा ऊसाचा प्रश्न सुद्धा सोडवू शकतात बरोबर आहे. असं मला वाटतं. म्हणून मी निंबोळीकरांनाही आवाहन करतो की बाबा त्यांनी मतदान प्रवीण भैया मानेंना केलं पाहिजे. त्यांची बरोबर खून आहे किटली. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला नवीन यंग नेतृत्व ह्यामध्ये आणायचं आहे, हो. प्रवीण भैया माने यांना. ओके, चला, धन्यवाद. नमस्कार मंडळी, आपण आता भावनगर या ठिकाणी आहे. बाबा नमस्कार. नमस्कार. बाबा काय आहे नाव तुमचं? माझं नाव सतीश सर्जेराव गाडवे. बाबा काय वय आहे तुमचं आता? आमचं 70. 70 वय. बाबा तुम्ही भावनगर का निंबोडी? निंबोडी. निंबोडीचं. काय आहे आता निंबोडीमध्ये काय वातावरण सध्या बाबा? संमिश्र वातावरण आहे. बरोबर आहे. आमचे निंबोडी म्हणजे आता सध्या कास्ट वाईज सगळं बरोबर आहे. निवडणुकीचा हे विषय. बर बर बर. हो. आणि 50% तर आहेत. बर 50% मराठा कास्ट आहे, ते तिकडे जाणार आहे. बर. हो. आणि जे आम्हाला BJPनं बर आरक्षण दिलेलं नाही. बरोबर आहे. मग आरक्षणाच्या मुद्द्यावरती आम्ही मराठा काष्टी एकत्र जाणार आहे. बरोबर आहे. हो. त्यात आरक्षण महत्वाचं आहे. हो. बरोबर आहे. पुढे आमच्या मुलांच्या नोकऱ्यांचे शिक्षणाच्या अडचणीत, मुलांना नोकरीचं काय, तेही हा, महत्वाचा त्या विषय. विषयावरती कोण लक्षच देत नाही. बरोबर आहे, तेही महत्वाचं आहे. कारण मुलांना जर नोकरी नाही लागली तर पुढचं चालायचं कसं? हा. नुसत्या शेती भागतं का? रोजगार उपलब्ध करून द्यायला पण मुलांना. रोजगार मिळाला पाहिजे. मुलांच्या शाळेचं बरोबर. हे झालं पाहिजे, शिक्षणात पुढे गेली पाहिजे. बरोबर आहे. आणि मग बाकीच्यांना ही सवलती असल्यामुळे ती पुढे चालली. बरोबर आहे. आणि आम्ही मराठा असून त्यांची भांडी उचलायला तयार वेळ आली. बरोबर आहे की आरक्षण तर महत्वाचं आहे. आरक्षण जर नसेल तर पुढे जायचं कसं? सगळ्याच जायचं गोष्टी. कसं? अगदी बरोबर आहे बाबा. जो आम्हाला मराठा कास्टला आरक्षण देईल बरोबर आहे. त्या बाजूनीच आम्ही चालणार आहे. जो कुणी काय येणार, फक्त हा. आमचे शेतकऱ्यांचे प्रश्न आणि तुमचा जो काय मराठा प्रश्न आहे तो. हा. शेतकरी शेती करतोय म्हटल्यानंतर शेतीचे प्रश्न सुटले. बरोबर आहे. प्रत्येक बाबा तुम्हाला शेती का आहे की काय आता शेतीमध्ये? ऊस असतो. बर, लाईटीचं कसं येतं वेळापत्रक? लाईट कधी येते कधी जाते? काय लाईटीचं सांगता येत नाही. बर, हा. नाहीच म्हणा, लाईट हा. नाहीच म्हणायचं.
लाईट म्हणजे त्यांच्या ह्यानी सोडतील तसं बर हो आपण फक्त रात्री जाऊन दारी धरायची. रात्री जर दिवसा कधी गावल तेव्हा 4 तास कवायना जाऊन दारी धरायची आणि आपलं जगायचं. धन्यवाद. आपण आता भावनगर या ठिकाणी आहे. हे बघू शकता सर्व ग्रामस्थ मंडळी, काय प्रतिष्ठित मंडळी म्हणा, काही शेतकरी वर्ग, हे सर्व आता एकत्रित बसलेलं आहे. सकाळच्या 10:30 वाजलेले आहेत. नमस्कार, तुमचं नाव? दत्तात्रय वाक्कर. बरं, तुम्ही निंबोडी गावचे माजी चेअरमन आहेत ना? माझे चेअरमन, विद्यमान उपसरपंच. बरं बरं, काय सांगताल आज निंबोडी गावामध्ये काय केलंय? निंबोडी गावामध्ये सध्या संभ्रमावस्था आहे, बरं. परंतु लोकांचा कल हं, भवानीनगर साखर कारखान्याच्या परिसरामध्ये हं, दबक्या आवाजामध्ये कारखान्याची परिस्थिती खालावलेली आहे हं, अशी चर्चा आहे आणि वस्तुस्थिती तशी आहे. तसेच या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये जी चांगल्या शिक्षण संस्था होत्या, हं, ITI सारखी शिक्षण संस्था ह्या बॉडीने बंद पाडलेली आहे. त्यामुळं गोरगरीब विद्यार्थ्यांना किंवा शेतमजुरांच्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी अडचण आहे. हं. दुसरी गोष्ट आहे की ऊसाच्या बाबतीत तर अतिशय गंभीर प्रश्न आहे. बरोबर. चालू वर्षी कुठला बी कारखाना येऊन ऊस नेईन, पण पुढच्या वर्षीची परिस्थिती इतकी गंभीर आहे, त्यामुळं कारखान्याची परिस्थिती सुधारणं गरजेचं आहे. बरोबर आहे. ती जवळपास या इथल्या सभासदांसाठी फायद्याची आहे. बरोबर आहे. इतर बाजू बघितल्या तर इंदापूर तालुक्यात जर विचार केला हां, विद्यमान उमेदवारांचा किंवा उभा राहिलेल्या उमेदवारांचा, हं, तर हर्षवर्धन पाटलांनी एक चांगल्या शिक्षण संस्था काढल्यात. बरोबर आहे. कारखाना 2 बाहूंच्या काळात एक काढला, त्यांनी एक स्वतः काढला. काही कारणाने जरी अडचणीत असला तरी तिथला कारभार स्वच्छ आहे. हं, हं, जरी काही अडचणी शेतकऱ्यांना असल्या तर त्यांनी त्या मिटवायचा प्रयत्न केला आहे. तसं कुठल्या संस्था त्यांनी बंद पाडलेल्या नाहीत. आज विरोधक जरी म्हणत असले की दूध संघ बंद पडला आहे, तर दूध संघ बंद पडला नाही. एक चांगल्या ब्रँडचं अमूलचं दूध जवळजवळ 1.25 लिटर दररोजचं कलेक्शन आहे. हं. सध्या इतर ठिकाणी गाईच्या दुधाला दर अतिशय कमी, त्याच्यामुळे लोकांचा कल अमूलला म्हैशीचं दूध घालण्याचा कल जास्तीत जास्त तिकडे आहे. बरोबर आहे. एकंदरीत पवारसाहेबांचं नेतृत्व आणि हर्षवर्धन पाटलांची लोकांना पसंती असं तर माझ्या निदर्शनास येतं. नक्कीच हे आपले महत्त्वाचे प्रश्न आहेत. जसं की दुधाचा म्हणा प्रश्न म्हणा, की ज्या ठिकाणी आम्ही डोरलेवाडी या ठिकाणी गेलो होतो, बऱ्यापैकी जो शेतकरी वर्ग आहे तो उत्पादक आहे. बऱ्यापैकी त्यांनी सांगितलं की आमची फॅमिली जगणार कशी जर आम्हाला जर बाबा दुधाला भावच नाही मिळाला तर. आज तुम्ही सांगताय की अमूल म्हणा इकडे या ठिकाणी कारखान्याचे तुम्ही प्रश्न सांगताय, अजून काय सांगताल तुम्ही? एकंदरीत बरेचसे प्रश्न आहेत. बरं. आता काय निवडणुकीचा काळ एक आरोप प्रत्यारोप होत असतात. बरोबर आहे. पण हर्षवर्धन पाटलांनी जे संस्था काढल्या ते बऱ्यापैकी चालवायचा प्रयत्न केलेला आहे. बरं. जरी एका दुसरी संस्था अडचणीत असली बरं. तर विरोधकांनी त्यांना कसल्याही 1 रुपयाची मदत केलेली नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळं हळूहळू त्या टप्प्याने सुस्थितीत- काम चालू आहे. हा सुस्थितीत येतील. बरोबर आहे. ओके, धन्यवाद. आपण आता भावनगर या ठिकाणी आहे आणि तुम्ही बघतच आहात इंदापूर विधानसभा 2024चं वारं जिकडे तिकडं वाहतंय आणि इंदापूरचं शेवटचं टोक म्हणजे भावनगर आणि बऱ्यापैकी भरपूर लोक इथं बसलेले आहेत. भरपूर लोक आपल्याला त्यांच्या प्रतिक्रिया सांगत आहे. काही शेतकरी वर्ग आपल्याशी बोलत आहे, काही कामगार वर्ग आपल्याशी बोलत आहे, काही दुकानदार वर्ग आपल्याशी बोलत आहे. नमस्कार, तुमचं नाव? महादेव निकम. बरं, तुम्ही निंबोडी गावचे माजी उपसरपंच आहेत ना? बरं, काय सांगताल निंबोडीचं आज काय कल आहे? निंबोडीचा कल सध्या तरी म्हणजे अजून स्पष्ट झालेला नाही, हं, हं. परंतु जे पाठीमागं शेतकरी म्हणून जर बोलायचं म्हटलं तर शेतकरी विरुद्ध केंद्राची धोरणं हं, हं. आणि ती राज्य सरकार आजपर्यंत राबवत आलेले आहे आणि शेतकऱ्यांना इतका मोठा फटका बसला आहे हं. प्रत्येक पिकाच्या बाबतीत. असहकार म्हणजे समजा मोदी शहाणी यायचं आणि फक्त ते तुमचे लोहमार्ग, विमानतळ किंवा अशा गोष्टी बोलायचं, मेट्रो, बुलेट ट्रेन. आता आम्ही गरीब लोक काय त्याच्यातनं बसून जाणार आहे का? नाही ना, आपला आमच्यासाठी काय शेतीच आहे महत्वाची. त्यांनी आमच्यासाठी काय केलं? बरोबर आहे. हे विचारतात काँग्रेसने काय केलं? काँग्रेसने धरणं बांधली, कालवे केले, ते जोरावर जे शेती पिकते ह्यांनी किती धरणं बांधली, ह्यांनी किती कालवे काढले? बरोबर आहे. ह्यांचं फक्त एक हाय लोकांच्यासाठी चाललेलं सुद्धा. बरोबर आहे. ह्यांनी गरिबासाठी काहीच केलं नाही. बरोबर आहे. आणि शेतकरी मारक धोरणं आयात कुठल्याही गोष्टीची इतकी आयात करून ठेवायची किंवा आता सोयाबीनचे दर पाडले, कांदा म्हणा, कांद्याचं आयात करायचं. आता अफगाणिस्तान कांदा मागवते. बरोबर आहे. विचार करा, इथल्या शेतकऱ्याला तुम्ही जगून देणार आहे का नाही? बरोबर आहे, महत्वाचं आहे. आणि त्याच्यामुळं इथला शेतकरी बीजेपी विरोधात आहे. बरोबर आहे. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की या तालुक्यातली मामांनी बऱ्यापैकी कामं केली. बरोबर आहे. स्थानिक लेवलचं बीजेपीच्या विरोधात आहे. आता तुमच्यासारख्या युट्यूब बनवर आम्हाला कळतंय की दादांचं त्यांचं बी खटकात न उडत्यात. म्हणजे इलेक्शन नंतर वेगळं वार असणार असं आम्हाला वाटतंय. बरोबर आहे. आणि मग मामांनी समजा आता आमची लाकडी निंबोडी जे सगळी गाव आहे ते पलीकडचे मसबवाडी, माईक जवळ धरा. हां, तर या गावांना
हां हां ह्या गावांना पाण्याचा प्रश्न खूप मोठा असला आहे आम्ही कोरडवाहूमध्येच मोडतो. बरोबर आहे. थोडंफार पाणी उपलब्ध झाले म्हणून आम्ही थोडाफार ऊस पिकवतो. परंतु साधारणतः निंबोडे गावची काय लोकसंख्या आहे? साधारणतः 2000च्या आसपास आहे. 2000च्या आसपास. बऱ्यापैकी सगळ्यांना शेती असेल. हां. तर पाण्याचा काय प्रश्न आहे तुम्हाला? सगळ्यांना विहिरीत का? पाणी आम्ही उपलब्ध केले असंच उपलब्ध असंच केलंय? केलंय. कुणी बोर मारले, कोणी कुणी विहीर खोदली. विहीर कॅनलच्या जवळ विहीर वगैरे घेऊन आपलं पिण्याच्या पाण्याचा काय प्रश्न आहे तुम्हाला? पिण्याच्या पाण्याची योजना सोडवली. मामांनी आम्हाला साधारणतः 10 वर्षापूर्वी एक पिण्याची पाण्याची योजना दिली. 48 लाख रुपये त्यावेळेस गावाला दिली. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे पिण्याची आता वाड्या वस्त्याला राहिलेली आहे अजून. आता मी वस्तीवर राहतो, मला नाही पाणी मिळत. बरं बरं. पण माझं वस्ती वाचण्यामुळे माझ्या पाण्याचा प्रश्न मिटतो. गावामधील गटर लाईन वगैरे आहे का? हो झालेली झालेलं आहे. म्हणजे बऱ्यापैकी एकंदरीत तुमची कामं निंबोडीमधली झालेली आहेत बऱ्यापैकी. झालेली आहेत. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे मामांनी जे लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना आहे ती योजना मंजूर करून आणून काहीतरी वाचण्यात आलं पाठीमागं माझ्या की 5 TMचे पाणी उपलब्ध करून दिले. आणि साधारणतः काहीतरी 365 कोटी रुपये त्या सुरुवातीला त्या योजनेवर कामासाठी सुरुवात म्हणून टाकलेले आहेत. बरं बरं. तर अशी एक महामांची कामं आहे. त्याची पण कामं चालू आहेत हो. म्हणायचं. म्हणजे एकंदरीत चांगला विकास आहे निंबोडे गावचा. चांगला नाही अजून पूर्ण. फक्त काय आपल्या शेतकऱ्यांची काय थोडक्यात प्रश्न आहे म्हणा की बाबा लाईट अजूनही म्हणा. बरीच कामं आहेत. बरं बरं बरीच कामं अजून होणार आहेत आणि करणार आहेत ते. बरं बरं. आज शेतकऱ्यांच्या दृष्टीने जर बोलायला गेलं तर तुम्हाला काय सांगावं लागेल? आज जो आमचा यूट्यूब परिवार बघत आहे किंवा जो आज लोकप्रतिनिधी आपला हा व्हिडिओ बघणार आहे त्यांना तुम्हाला शेती करायच्या बाजूने तुम्हाला काय सांगायचं आहे? शेतकऱ्यांना जी कोंडी करायचा प्रयत्न चालला आहे शासनामार्फत, समजा बाजारभाव पाडणं, आयात निर्यात धोरण सोडून देणं, समजा लोकसभेच्या अगोदर कांद्यावर निर्यात बंदी लादली आणि शेतकऱ्याचं नुकसान केलं. आता साखरेवर निर्यात बंदी लादली. कशासाठी? 4 पैसे शेतकऱ्याला मिळाला असं तर निर्यात बंदी करून त्यांनी ती मिळून दिलं नाही. बरोबर आहे. आणि सगळ्या गोष्टी ह्या विरोधात आहेत बरोबर शेतकऱ्यांच्या. मग शेतकऱ्यांनी काय करायचं? अगदी बरोबर. समजा दुसरी गोष्ट आहे की आम्ही शेतकरी जर बँकेत गेलो तर सिबिल पाहतात आमचं. बरोबर आहे. मग सिव्हिल स्कोर पण त्यानुसार तुम्हाला लोन दिलं जातं. आता सिबिल आम्ही शेतकरी, आम्ही एखादं पीक घेतलं त्याच्यावर कर्ज काढलं आणि दुष्काळ पडला किंवा रोग पडला, आम्हाला उत्पन्नच हातात नाही आलं तर आम्ही भरू शकत नाही. अगदी बरोबर. आणि मग तो हप्ता नाही गेला की आमचं सिबिल खराब होतंय. बरोबर आहे. मग त्याच्यावर उपाय काय? ते उपाययोजना केली पाहिजे. फडणवीस महत्त्वाचं फक्त आहे. सांगतात मी बँकेला असं सांगितलं तसं सांगितलं काय सांगितलं. बरोबर आहे. फक्त इथं ग्राउंड लेवलवर सांगा ना तुम्ही की आमची इथं अडवणूक कशी होती. अगदी बरोबर. शेतकऱ्यांना न्याय कधी मिळाला पाहिजे हेही महत्त्वाचं आहे. अनेक अशा अडचणी आहेत. बरोबर. आणि BJP सरकारचं अजिबात शेतकऱ्यांच्याकडे लक्ष नाही आहे. बरोबर आहे. शेतकऱ्याला मारक धोरणं नेहमी राबवली जातात. अनेक गोष्टीचा आयात करून, समजा तेलाची असेल किंवा कांद्याची असेल, तांदळावरून गव्हावर सुद्धा निर्यात बंदी लागली. आता काहीतरी तांदळाची केली वाटतं निर्यात चालू. बरोबर आहे. अशा म्हणजे सगळ्या गोष्टी- दृष्टीने आज मुस्कटदाबी चालू आहे म्हणा मुस्कटदाबीच आहे शेतकऱ्यांची. ना. बरोबर. अगदीच बरोबर आहे. बघा ना तुम्ही, शेतकरीच्या मुलांना आज मी म्हणतो कास्टवर तुम्ही शिक्षण उपलब्ध करून दिले. तेही महत्त्वाचा प्रश्न आहे. एका मुलाला 10,000 MBBS ॲडमिशन, एका मुलाला 1 कोटीत. कसं काय? बरोबर आहे. धन्यवाद. आपण आता भवाननगर या ठिकाणी आहे. इंदापूर विधानसभा 2024चं जिकडे तिकडे चर्चेचं जोरात वारं चालू आहे. आणि आज बऱ्यापैकी आपण भरपूर लोकांचे प्रश्न घेतले. आज बऱ्यापैकी कामगार वर्ग म्हणा, काही स्थानिक इथलं म्हणा, ग्रामस्थ म्हणा, काही शेतकरी वर्ग म्हणा. माझ्या पाठीमागे बघत आहे सर्व आज शेतकरी बसलेला आहे. आज तेही आपल्याशी खूप चांगल्या प्रकारे बोलले. हे सर्व निंबोडे गावातले आहेत. आपण आज भवाननगरमध्ये आहे. तर चला आपण जाऊया. सर नमस्कार. सर तुमचं नाव? मनोज होडचिळ. बरं. आमचं व्यापार पेठेत इथं कापड दुकान आहे. बरं बरं. सर आता बऱ्यापैकी आता बघतो आपण भरपूर चर्चा चालू आहे विधानसभा 2024ची. आज भवाननगरमध्ये काय कल सांगता येईल तुम्हाला? कल नाही तसं सांगू शकत लगेच. बरं. हां. पण आता सध्या फक्त विकासावरच सगळी चर्चा चालू आहे. भवाननगरमध्ये आता काय विकासाच्या दृष्टीने काय कामं केलेत व कुणी केलेत? भवानीनगरमध्ये तुम्ही आता रस्ते ही बघा की. बरोबर. व्यापार पेठेत बरोबर आहे. सगळं दगडन खड्डच येतं. विकास तर भवानीनगरमध्ये काहीच केलेला नाही. बरोबर आहे. आता एखाद्या नेत्यांकडे जर आम्ही सांगितलं की व्यापार पेठेत अंतर्गत रस्ता करा तर ती कारखान्याचं कारण देतात. बर. पण दुसऱ्या बाजूने बघितलं तर बिरोबातून येणारा एक रोड आहे, कॉन्क्रीट रोड, तो भवानी माता मंदिराच्या गेट पर्यंत आलाय. बरोबर आहे. तिथं कारखान्यांनी परवानगी दिली, मग अंतर्गतलाच परवानगी का मिळत नाही? बरोबर आहे. इथं नेते मंडळींचा इच्छाशक्ती कमी पडते का भवानीनगर पेठला डेव्हलप करण्यात? बरोबर आहे. आणि प्रत्येक जण म्हणतो विकास कराल, मग एवढं इंदापूर तालुक्यातल्या नावाजलेल्या 10-15 गावातलं एक गाव भवानीनगर. बर. आणि तिथली अशी दुरावस्था असेल
बर तर ह्यापेक्षा अजून दुर्दैव दुसरं कुठलं. बरोबर आहे. आणि जर असंच होत गेलं तर हळूहळू व्यापारपेठ सुद्धा हळूहळू कमी होईल ना. अगदी बरोबर आहे. इथलं व्यापारपेठे स्थलांतर भविष्यात बारामती सारख्या डेव्हलप्ड शहरात होऊन जाईल. बरोबर आहे. इथल्या व्यापाऱ्यांचं काय, हां हां पायाभूत सुविधा वगैरे रस्ते वगैरे चांगले झाले पाहिजेत भवानीनगरमध्ये. बरोबर आहे. ही आमची एक इच्छा आहे. बरोबर आहे. आता तुम्ही रस्त्याचा प्रश्न केला, दुसरा पाण्याचा प्रश्न कसा आहे इथं? पाण्याचा नाही काय प्रॉब्लेम, पाणी इथं कॅनल शेजारी आहे. बरोबर आहे. कारखान्याचं पाण्याची व्यवस्था वगैरे व्यवस्थित आहे. बरोबर. रस्त्याची अवस्था एकदम दयनीय आहे. आणि भवाननगर मधली गटर लाईन वगैरे कसं सुरक्षित कसं आहे त्याचं? गटर लाईन बी व्यवस्थित नाही. गटर लाईन व्यवस्थित नाहीये. अस्वच्छता आहे, कुठेही कुणी कचरा टाकतंय. बरोबर काय आहे. काय चांगले व्यापारी वेगळ्या ठिकाणी नेऊन कचरा पेटवून देतात, पण कसली कचरा नेण्या विण्या कसलीच सुविधा नाही. आता छत्रपती कारखाना ग्रामपंचायतीला लाखो रुपयात घरपट्टी देतो. बर. पण संसद ग्रामपंचायतीला हा. पण तसे त्या पट्टीच्या मनात भवानीनगरला कसलीच सुविधा भेटत नाही. बरोबर आहे. स्ट्रीट लाईट फक्त एक सुविधा झाली, बर. पण स्वच्छतेची रस्त्याची म्हणजे कसलीच सुविधा भवानीनगरला नाही. म्हणजे भावनगर मधले रस्ते अजूनही नादुरुस्त आहेत म्हणायचं. नादुरुस्त म्हणण्यापेक्षा कधी करण्यातच आलं नाही. वस्तुस्थिती बघा ना. हा, बरोबर आहे. वस्तुस्थिती तुम्ही कॅमेरा फिरवा तिकडून दाखवा कसं परिस्थिती. वस्तुस्थिती बघा. तर हे बघू शकता आता जसं की सांगितलं त्यांनी की रोडची परिस्थिती, आणि खरंच आता मी त्या रोडने आलेलो आहे, एकदम असं वाटलं की आपण ड्राय भागात चाललोय काय. तर अजून काय सांगताल? अजून काय नाही, एक व्यापारी म्हणून व्यापारपेठेची म्हणजे भवाननगर मधले सगळेच रस्ते असे आहेत का फक्त हाच रस्ता नाही, एवढा नाही, फक्त सगळेच ओळखा रस्ते असतात भवाननगर. सगळेच रोड जास्त आहेत ना. बरं, ओके, धन्यवाद. आता भवाननगर या ठिकाणी आहे. बाबा नमस्कार. बाबा तुमचं नाव काय? नमस्कार, तानाजी गोळवे, बाबा वय किती तुमचं? 75. 75. बाबा काय सांगताल आता सध्या भवाननगर मध्ये काय कल म्हणतोय विकासाच्या दृष्टीने? काय निवळ गलतर कारभार आहे, बर लक्षच नाही रस्त्यावर. बर बर बर. काय आता सध्या आता तुमचं म्हणणं आहे की बाबा भवाननगर मध्ये आज रस्त्याची व्यवस्था व्हावी. बर. अजून बिल ही कारखान्याची काहीच नाही, सगळी सोयी बेकारी झाली लोकांची. बर. बाबा तुम्हाला शेती काय आहे ना, काय आता शेतीमध्ये? ऊस आहे, ऊस आहे का? बरं बरं. किती जातो ऊस? जातो 150-200 150-200 टन जातो. बर बर. अजून काय सांगताल बाबा? काय मग आता नाही, या रस्त्याची लयच वाईट परिस्थिती. बर बर. आता सध्या कारखान्यात तुमचा ऊस जातो, काय आता भाऊ काय तुम्हाला कारखान्यात ऊसाला? भाव काय 3000 दिला. बरं. आणि नेतृत्व कोण करते कारखान्याचं? दादा करतात. बर बर बर. लक्षच नाही इकडून कशाचं, बर बर बर. अजिबात लक्ष नाही झालं. आदरणीय अजित दादा साहेब नाही लक्ष, नेतृत्व कधी आलेत काय भवाननगरला या ठिकाणी दादा? कोणाचंच लक्ष नाही, कोणाचंच लक्ष नाही. म्हणजे शेतकरी वर्गाकडे कोणाचंच लक्ष नाहीये. वाऱ्यावर सोडला शेत. बरोबर आहे. धन्यवाद. आपण आता भवाननगर या ठिकाणी आहे आणि बऱ्यापैकी आपल्याला निंबोडी ग्रामस्थ इथं भेटले, खूप चांगले त्यांनी प्रतिक्रिया दिल्या. आणि महत्त्वाचं म्हणजे निंबोडी ग्रामस्थ सर्व शेतकरी वर्ग आहे, त्यामुळे नक्की मित्रांनो हा व्हिडिओमध्ये त्यांना नक्की कमेंट चांगल्या करा. नमस्कार सर. सर तुमचं नाव? सर नमस्कार, तुमचं नाव? प्रवीण गोळवे. बरं सर, आता बऱ्यापैकी आपण म्हणतो इंदापूर विधानसभा निवडणूक 2024 वारा जिकडे तिकडे वाहत आहे. आज भवाननगर मधला काय कल सांगता येईल किंवा निंबोडी गावातला तुमचा कल काय आहे? सध्या म्हणजे भवानगर इंदापूर तालुक्याचे तिन्ही उमेदवार आहे का नाही, म्हणजे त्यांचं तिन्ही प्रचार यंत्रणा एक नंबर पद्धतीने चालू. बरं. सध्या विकास कामाच्या तिघाची पण प्रचार यंत्रणा एक नंबर पद्धतीने चालू या. बरं बरं. म्हणजे प्रवीण माने, दत्ता मामा बर्णे आणि हर्षवर्धन पाटील. बरं बरं. त्यात विकास कामाच्या बाबतीत म्हणलं तर मामा सध्या विकास कामाच्या जेव्हा आघाडीवर त्यांनी आमची लाकडी निंबूची 348 कोटीची पाण्याची योजना आहे. बरं बरं. निधी बरं. जलसिंचन, बरं. तर ते मामाने मधून त्याचं काम चालू आहे. बरं. त्यामुळे लोकांचा आमच्या भागात थोडासा त्यांच्याकडं थोडासा कल जास्त आहे. दुसरी बाजू दूध व्यवसायाच्या माध्यमातून माने कुटुंबी प्रत्येकाच्या गावात पोहोचलेला आहे. बरं. त्यामुळे त्यांची बी यंत्रणा चालू आहे. बावनच्या आता पवार साहेबांना गेल्यामुळे त्यांच्याकडं जुनी लोक जे आहेत, म्हणजे आमच्या आप्पांच्या वयाची सगळे ती जुन्या लोकांचा तर पवार साहेबाच्या बाजूने भाव गेल्यामुळे तिकडे आहे. त्यामुळे त्रिपुरामध्ये पुण्याचं
काही सांगता येत नाही म्हणजे कसे निकाल लागले. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आता तुम्ही जसं सांगितलं निंबोडीमध्ये काय विकासाची कामं केल्या तुम्ही, आता म्हणले पाण्याचा प्रश्न. निंबोडीमध्ये मामांनी निकम दांडी वस्तीत आता 70 लाखाचा रोड चालू आहे सध्या. आता बरोबर आहे. मामाने 70 लाखाचा रोड दिलेला आहे. बर. परत गावात PHU योजनेचं 1.5 कोटीचं काम म्हणजे पाईपलाईन झाली आहे, टाकीचं काम झालंय. बर बर. नंतर आता हे रोड झालेला आपला खडकी ते भवानीनगर. बर बर. हा रोड सिमेंट कॉन्क्रीटचा रोड झाला, त्याला काहीतरी 400 कोटीचं काहीतरी ती एक झाले. बरोबर आहे. PHU योजनेचं 348 कोटीचं काम ते चालू आहे. बरोबर. परत गावातील सुखसुविधेचं म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटचं रोड, परत गावात सुशोभीकरणाचं मागासवर्गीयसाठी निधी दिलेला आहे, त्यांचं वॉल कंपाऊंड दिलेलं आहे, त्याला आपल्या ह्याचं काय बुद्ध विहारचं काही काम दिलेलं आहे. त्यांच्या परत म्हणजे बऱ्यापैकी सगळीच कामं चांगली चाललेली म्हणायचं. कामं छान झाली. भवाननगर मधलं काय सांगताल, कल काय म्हणतोय भवाननगर मध्ये विकासाची कामं काय म्हणतात? भवानीनगरला विकासाचे कामं संसद ग्रामपंचायत येते. बरोबर आहे. संसदला बी बर्णे मामाच्या माध्यमातून भरपूर निधी मिळाला, म्हणजे बरं. आजपर्यंत जितका कोणी दिला नाही इतका निधी संसदकरांना दिलेला आहे. बरोबर आहे. आता जसं की मी आतमध्ये येताना बघितलं रोड लेट ड्राय, काय बरं रोड का हा झाला नाही बरं, असं दरदर दरदर एकदम रोडचं. कारखान्याचा वैयक्तिक रोड आहे. कारखाना म्हणजे आता हे अंतर्गत काय ना, हे कारखान्याचा प्रश्न आहे. बरोबर आहे. काही शासकीय निधी टाकता येत नाही. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. म्हणजे त्यामुळे आता हे कारखाना थोडंसं अडचणीत असल्यामुळे कारखान्याला थोडा आता गेल्या वर्षीपासून 3,000 पावसाला म्हणजे अडचणीतून बाहेर निघाले की ही बी रोड होतील. नक्कीच हे होतील. कारखान्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, म्हणजे वरच्या राजकीय ह्यांचा बरोबर आहे. काही हा संबंध नाही. हा होता हाही रोड होईल हा म्हणायचं. बी रोड होईल. बऱ्यापैकी भवाननगर निंबोडीमध्ये चांगली विकासाची कामं आहेत म्हणायचं. म्हणजे कामाचा विचार केला तर मामा आणि दादांनाच मतदान द्यावं लागेल. बरोबर.